मानली मजबुरीने दिली. मजबुरीनं बी नाही दिली, तुम्ही दादागिरीनं घेतली. किंवा असंतोष खतखत त्याच्या मनात आहे, पण तुम्ही दादा आहे त्याचं काहीच चालना म्हणून तो काही बोला ना, पण खतखत आहे याने आपली बळच घेतली. जमीन कशी द्यावा, मला अडी अडचण आहे, मला गरज आहे, माझी जमीन तुम्ही घ्या शेजारची, त्याच्यात खुशी असते. ही खतखत राज्यात खूप मोठी व्हायला लागली. तुम्ही द्यायचं म्हणू नका, नाही तर एखाद्याला द्यायचं म्हणू नका. तुम्ही जर सारखी दिली, योजना दिला ना, बंद नका करू. आता द्या, आता राहू द्या. समाजाची खतखत येणार नाही, वाढू नका, पण आहेत त्या बंद नका करू. ईडब्ल्यूएस दिलं, त्यातून निवडी झाल्यात ना, तेवढे पुरे घ्या. पुन्हा सांगून ठेवा त्यांना, म्हणजे ते त्यात भानगडीत पडणार नाही. तुम्ही म्हणता आम्ही घेऊ, असे कित्येक बी आहेत. स्वयंरोजगाराचा तोच विषय. हे तुमचेच लोक आहेत, तुम्ही मनत जिंकले तर तुमचेच होतील. 28,000 लोक आहेत, ते थोडे नाहीत. समांतर आरक्षणावाले तेच आहेत, त्यांचे तसेच लटकून ठेवलेत. ते सांगली साताऱ्याचे पूर्ण घाल ते येडे नुसते, ते पण पोलीस भरतीतलेच आहेत. समांतर आरक्षणवाले हे तुम्हीच केलंय. आम्ही काय करावं, काय चुकीचं करतोय? तुम्ही आम्हाला दोष सांगा, तुम्ही मराठ्यासाठी भांडू नको.